ये 10 लाख का सोना तो मैं भूल जाऊंगा राज से, मगर तुम्हें याद रखूंगा। ये लो। क्राईम, करप्शन आणि ब्लॅक मनी, बॉलिवूडमध्ये याचा चेहरा एकच, सूटकेस, अ फुल ऑफ कॅश. पण कधी विचार केलाय का की हा सूटकेस बॉलिवूडमध्ये आला कधी? हे सुरू कुठून झालं? हा ट्रेंड सुरू झाला 90च्या दशकात. 1993च्या बाजीगरमध्ये आपल्याला पहिल्यांदा सूटकेस डील्स दिसले. पण त्या सूटकेसवर सगळ्यांची नजर पडली ते 1998च्या सत्यानंतर. मग पुढे 2002च्या राम गोपाल वर्माच्या कंपनी फिल्म्समध्ये सूटकेस ठरली अंडरवर्ल्डची हिरो. बॉलिवूडचा मेसेज क्लिअर होता, जर डील लिगल नसेल तर ती सूटकेसमधूनच होते. हा ट्रेंड पुढे सगळ्या क्राईम थ्रिलर, पॉलिटिकल ड्रामा आणि अगदी स्कॅम बेस्ड फिल्म्समध्ये सुद्धा वापरण्यात आला, जिथे सूटकेस म्हणजे सायलेंट टेन्शन होऊन बसलं. आता कसं आहे की सूटकेस बघितलं की आपण आधीच एक्सपेक्ट करतो की डील होणार आहे, पण रिस्की आहे. हाच या सूटकेस सिनेमॅटिक लँग्वेजचा रिझल्ट ठरतो. आणि आजही जवानपासून ते स्कॅम 1992 पर्यंत सूटकेस अजूनही बॉलिवूडचं ब्लॅक मनी आयकॉन आहे. काय मग, आता गावाला जाताना सूटकेस नेणार का? सांगा आम्हाला कमेंटमध्ये. रील आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चंद्रकोरच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.